कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड जवळील मुस्लिमवाडी गाजापूर येथे मुस्लिम समाजावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एमआयएम पक्षाच्या वतीने गंगापूर तहसील येथे निदर्शने करून समाजकंटकांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार चैनसिंग बहुरे, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांना सादर करण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील गाजापूर आणि मुस्लिमवाडी येथे समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या वस्त्यावरती लहान लहान मुलं माता भगिनी यांच्यावरती हल्ला केला। नागरिकांना अमानुषपणे मारहाण केली। त्याचबरोबर मस्जिदमध्ये घुसून मस्जिदची तोडफोड देखील केली। घरातील संसार उपयोगी सामान फेकून देण्यात आले। नागरिकांच्या वाहनाला आग लावण्यात आली। प्रचंड अशी दहशत निर्माण करण्यात आली। वास्तविक पाहता विशाळगडावरील अतिक्रमणाचा आणि गजापूर मुस्लिमवाडी या गावांचा काही देखील संबंध नाही। केवळ ही गावे विशाळगडाला जाताना त्या मार्गावरती आहेत आणि त्या ठिकाणी मुस्लिम बांधव राहतात, म्हणून जातीय मानसिकता ठेवून हा हल्ला घडवण्यात आला। या घटनेचा जाहीर निषेध करून समाजकंटकांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी एमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या निवेदनावरती राहुल वानखेडे, फैसल बासोलान, वैभव खाजेकर, अशफाक सय्यद, नदीम खान, सरपंच आसिफ पठाण, इम्रान खान, जुबेर पठाण, आमेर शेख, सरवर जहुरी, हकीम शेख, मुबीन शेख, नदीम हाशमी, साबेर शेख, साजेद पठाण, जावेद पठाण, नाजिम सय्यद, अरीफ पटेल, अजीम बागवान, असलम बागवान, अतिक पटेल, मिर्झा बेग आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। इब्राहिम शेख, एमसी न्यूज, गंगापूर। दिवसापूर्वी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडापासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर असलेलं गाजापूर हे गाव आहे। त्या ठिकाणी अतिक्रमणाच्या नावाखाली, म्हणजे मी पहिलेच एक क्लिअर करतो की विशाळगडाचं अतिक्रमण आणि गाजापूर येथील गाव याचा कुठलाही संबंध नाही, परंतु गाजापूर हे गाव विशाळगडाच्या मार्गावर असल्या कारणानं त्या ठिकाणी मुस्लिम वस्ती गेल्या 100 ते 150 वर्षापासून वास्तव्यास आहे। त्या ठिकाणी समाजकंटकांनी येऊन मुस्लिम वस्तीवर हल्ला केला। त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची पवित्र मस्जिद आहे, त्या मस्जिदची त्या ठिकाणी तोडफोड केली। महिला बालकांना त्या ठिकाणी मारहाण केली आणि वाहनं जाळले। असंख्य म्हणजे कोट्यवधीच्या प्रमाणात नुकसान झालं। आमची एवढीच मागणी आहे की आमचा कुठल्याही धर्माशी, कुठल्याही समाजाशी आमचा हे नाही, विरोध नाही आमचा, परंतु आमचा विरोध आहे का या ठिकाणची मनुवादी व्यवस्था आहे, जी मनुवादी मानसिकता आहे, ती मनुवादी मानसिकता ठेवून या ठिकाणी मुस्लिम समाजावर या ठिकाणी हल्ला करण्यात आला। त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। आणि दुसरी गोष्ट, जे भाजप आणि शिंदे सरकार आहे त्यांची जबाबदारी होती की त्या ठिकाणी त्यांनी पोलीस प्रशासनाला आदेश देऊन त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखायला पाहिजे होती, तसं झालं नाही। या घटनेचा आम्ही गंगापूर तालुका एमआयएम पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो।